ओटीजीच्या सिरीज मधील आजची आपली ही चौथी रेसिपी. ज्या काही रेसिपीज ओटीजी मध्ये केल्या जातात त्यातीलच आजची ही रेसिपी सुद्धा मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यासाठी सगळ्यात अगोदर आपण ओटीजी प्रीहीट करून घेतोय. 180 टेम्परेचर दोन्ही रॉड चालू ठेवायचे 10 मिनिटांसाठी. सध्या थंडीचे दिवस आहेत त्यामुळे बाजारामध्ये खूप छान असा भाजीपाला अवेलेबल आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घेऊ शकता. याच्यामध्येच आपल्याला एकदम बारीक असा चिरलेला लसूण टाकायचा आहे. साधारण 1 चमचा काळ्या मिरीची पूड, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो आणि चवीनुसार मीठ. बस आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे. आणि यामध्ये आपण टाकत आहोत साधारण 2 मोठे चमचे ऑलिव्ह ऑइल. हे सगळं व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं. आणि आता आपण या ट्रे मध्ये हे सगळं टाकून घेणार आहोत. त्याच्या अगोदर ट्रेला थोडंसं तेल लावून घ्यायचं. दिसायला आता जेवढं हे मस्त कलरफुल दिसतंय ना, खायला सुद्धा तेवढंच भारी लागतं. विश्वास ठेवा, एकदा घरी नक्की ट्राय करून बघा. एवढ्या वेळेमध्ये आपला हा ओटीजी सुद्धा प्रीहीट झाला होता. त्यामध्ये ट्रे ठेवून घ्यायचा आणि साधारण 30 मिनिट लागतात या भाज्या व्यवस्थित अशा बेक होण्यासाठी. मधून एकदा हा ट्रे मी बाहेर काढला होता आणि त्याच्यामध्ये स्वीट कॉर्न देखील ऍड केले होते. 30 मिनिटांनंतर इथे तुम्ही बघू शकता अप्रतिम असा याला रंग आलेला आहे. हे व्हेजीज तुम्ही माझ्याप्रमाणे अगदी हलका फुलका असा चाट मसाला टाकून एन्जॉय करू शकता किंवा वेगवेगळे सॉस किंवा मायोनीज बरोबर सुद्धा खाऊ शकता. आगारोच्या या ओटीजीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चेक करू शकता. सोबतच या ओटीजी मध्ये आणखीन कोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील हे सुद्धा कमेंट करून सांगा.